नमस्कार मित्रो, मी प्रसाद पवार. आपल्या भक्तिशक्ती या चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. करणीबाधा, वास्तविकता आणि योग्य मार्ग. बघतो आजकालच्या या युगामध्ये करणीबाधा या विषयाला कोणीही हात घालत नाही, कारण हा विषय काढला की सगळेजण म्हणतात अंधश्रद्धा आहे. बघतो अंधश्रद्धा समाजामध्ये पसरवली जाते हे खरं आहे, पण मी वास्तविक सत्य सांगणार आहे जे माझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणार नाही आणि माझा तो हेतूही नाही आहे. पण जे दुःख, जो त्रास आहे, जे कमेंट्स बॉक्समध्ये अनेक लोकांचे पडलेले असतात किंवा वास्तविक जीवनामध्ये माझ्याबरोबर ज्या घडलेल्या घटना आहेत, ज्या माझ्या डोळ्यांना विश्वास न बसण्यासारख्या होत्या, तो अनुभव मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि जो करणीबाधेचा त्रास आहे, तो त्रास आपल्याला कसा दूर करायचा आहे, तोही मी तुम्हाला उत्तम मार्ग या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी तुमच्याकडून 1 रुपयाही घेणार नाही किंवा मी घेत नाही आहे. माझं कार्य हे दत्त महाराजांचे, स्वामी महाराजांचे कार्य आहे. हे निस्वार्थपणे भावनेने केलेले कार्य आहे. यासाठी कोणत्याही मंदिरात जाण्याची तुम्हाला गरज नाही. यासाठी कोणत्याही स्थानावर जाण्याची गरज नाही. अगदी तुकाराम महाराजांसारखं हाईच बैस करा एक चित्त आवडे, अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. बघतो भक्तांची स्थिती आणि शोषण मला माहीत आहे. अनेक लोक थंबनेल पाहून क्लिक केले असतील. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की दादा या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे. अनेक लोक असे असतील की जे हजारो ठिकाणी फिरून आलेले असतील. मांत्रिक असेल, बुवा असेल, भगत असेल, अशा लोकांकडे जाऊन आलेले असतील. त्यांनी या करणीच्या त्रासासाठी खूप असे बक्कळ पैसे घालवलेले असतील, पण त्यांना कोणताही योग्य मार्ग मिळालेला नसेल. त्यांना अनुभवी आले असतील की थोडे दिवस आपल्या घरामध्ये शांतता आहे आणि थोड्या दिवसानंतर आपल्या घरामध्ये कलह होतोय. हे कशामुळे होते हे अनेक लोकांना समजत नाहीये. मित्रो, मी तुम्हाला सांगतोय की अनेक लोक जे दंडा मांडून बसलेले आहेत, ते फक्त गरिबांचे शोषण करतात. ते गरिबांना लुटायचे कामं करतात. मी तुम्हाला सांगतोय की या जगामध्ये आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य फक्त दत्त आईंच्या हातामध्ये आहे, दत्त महाराजांच्या हातामध्ये आहे. शक्त्यांना काढणं किंवा शक्त्या प्रकट करणं हे सर्व दत्त महाराजांच्या हातामध्ये आहे. ते कुणाच्याही हातामध्ये नाही, हे पहिलं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अनेक लोक थोडासा चमत्कार पाहतात, संचार झालेला थोडासा पाहतात आणि त्यांना वाटतं की आता आपल्याला इथे नक्कीच मार्ग भेटणार आहे आणि इथून आपली करणी निघणार आहे. पण त्या लोकांना अक्षरशः भ्रमित केलं जातं. ढोंगी लोकांची दुकानदारी. तुम्ही अनेक ठिकाणी गेला, अनेक ठिकाणी तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट घ्यावी लागते. काही ठिकाणी चांगली असतात, मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही आहे. कुणीही तुम्ही मनाला लागून घ्यायचं नाही. जे स्पष्ट आहे, दत्तवाणी सत्यवाणी, तेच मी बोलतोय. त्यामुळे कोणीही चांगल्या व्यक्तींनी किंवा चांगले कार्य करणाऱ्या लोकांनी मनाला गोष्टी लावून घ्यायच्या नाहीत. पण काही ठिकाणी अशा गोष्टी आहेत की तिथे दानपेट्या ठेवलेल्या आहेत, तिथे दुकान मांडलेले आहेत, त्यांचीच फुलं, त्यांचेच नारळ, त्यांचेच सर्व काही तिथे ठेवलेलं आहे आणि तिथे शेवटी पावत्या सुद्धा ठेवलेल्या आहेत. लोक भोळी असतात. लोक तिथे जातात, पावत्या पाडतात, दानपेट्यामध्ये पैसे टाकतात आणि तिथून काही वस्तू खरेदी सुद्धा करून घेऊन येतात. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आराम भेटत नाही. आता बाधितांचा भयानक त्रास आणि डॉक्टरांचे अपयश याबद्दल जाणून घेऊयात. घरातल्या एखाद्या व्यक्तीला खूप मोठ्या प्रकारचा त्रास होत असतो, संचार होत असतो किंवा अनेक लोक अक्षरशः जीवनाला कंटाळलेले असतात. कोणती वाईट शक्ती त्यांना सतत त्रास देत असते. ती त्यांना समोर दिसत असते, अक्षरशः त्यांच्या बेडवर येऊन बसलेली असते. ती शक्ती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत असते, ती त्यांच्याशी बोलत असते आणि एवढेच नव्हे तर अक्षरशः ती म्हणत असते, आता मी तुला सोडणार नाहीये, बघू तुला कोण वाचवतंय, तुला कोण या जगामध्ये तारणार आहे, कारण मी सगळ्यात मोठी शक्तिशाली आहे, मी सगळ्यात मोठा शक्तिशाली आहे. अशी ती वाईट असुरी शक्ती त्या पीडित किंवा बाधित व्यक्तीला म्हणत असते आणि अक्षरशः ती व्यक्ती वेड्यात वागू लागते. आता वैद्यकीय तपासणीत काय सांगते पहा. आता अशा वेळी घरातल्या लोकांना वाटते की याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. मग ते लोक त्याला डॉक्टरकडे नेतात. मानसरोग तज्ज्ञ असतील किंवा इतर डॉक्टर, त्यांचा पूर्ण बायोडाटा शरीराचा काढला जातो. MRI, CT स्कॅन, ECG, युरिन ब्लड अशा सर्व प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातात. पुढे सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात. तो व्यक्तीही तिथे अगदी नॉर्मल असतो. डॉक्टर सांगतात की यांना झोपेची गरज आहे. हे जास्त विचार करतात किंवा टेन्शन घेतात, गोळ्यांनी ठीक होईल. मग त्या भरमसाठ गोळ्या डॉक्टर देतात. त्या गोळ्या फक्त झोपेसाठीच असतात. बघतो नंतर तो बाधित व्यक्ती नुसत्या गोळ्या खातो खरं, पण ज्यावेळेस तो जागृत अवस्थेमध्ये येतो, मग पुन्हा त्याचं तेच नाटक चालू असतं. कुटुंबियांची मनस्थिती, त्याला होणारा त्रास इतर कोणीही जाणू शकत नाहीये. घरातल्याही व्यक्तींना कळत नाही की याच्याबरोबर एक्झॅक्टली होते तरी काय. काही दिवसांपूर्वी हाच व्यक्ती समाजामध्ये कर्तृत्ववान होता, सन्मानित होता,
घराचं सर्व पालनपोषण करत होता. या व्यक्तीला समाजामध्ये मोठं स्थान होतं. पण अचानक या व्यक्तीबरोबर असं झालं तरी काय की हा डिप्रेशन टेन्शनमध्ये गेला, पुटपुटायला लागला आणि वेड्यासारखा वागू लागला. आता हाच व्यक्ती पुढे जाऊन संचारित होतो आणि संचारित झाल्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर जायला सुरुवात करतो. तो लोकांना ऐकत नाहीये. तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल, त्याला तुम्ही धरला असेल, तो पळत असेल किंवा अंगावर तुमच्या धावून येत असेल, त्यावेळेस त्याच्या दंडामध्ये तुम्हाला असामान्य ताकद नक्कीच जाणवली असेल. बघतो आता करणी बाधेवर योग्य उपाय आणि दत्त महाराजांची शक्ती. तर यात जर तुमच्या घरात ही बाधित व्यक्ती असेल जो की 5-5 लोकांना ऐकत नाहीये, किंचाळतोय आणि म्हणतोय, बघ तिथे बसलेला आहे, दरवाजामध्ये आहे, मला ते मारणार आहे, आणि अशा वेळी घरातले लोक त्याला मारहाण करतात, त्याची मानसिकता समजायला तयार नसतात. यावर मी तुम्हाला प्राथमिक हेच सांगेन की जर असा व्यक्ती असेल तर बिनधास्त तुम्ही डॉक्टरांना दाखवा. जर डॉक्टरांकडून इलाज झाला नाही तर निश्चितच तुम्ही अध्यात्माचा सहारा घ्या, तोही सरळ मार्गातला. जे लोक तुम्हाला लुटतात त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका, पण जे खरं कार्य करतात अशा साधू संतांकडे जावा की तिथून तुमच्या त्या बाधा दूर होतील. एखाद्या ढोंगी बुवांकडे तुमचा वेळ वाया घालवू नका. मी इथे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय की कोणताही भगत असेल, कोणताही व्यक्ती असेल, त्याच्याकडे फक्त शिल्लक अशी साधना आहे. ती साधना त्याचं कार्य करते, पण त्याच्याकडे ती शक्ती नाहीये ती वाईट शक्तींना संपवण्याची. हे लोक आपल्या भोळेपणाचा फायदा उचलतात आणि आपल्याला लुटायचं काम करतात. हे लोक त्या शक्तींचं काही एक वाकडं करू शकत नाहीयेत. आपण फक्त तिथे जाऊन त्यांच्याकडे वारा करत असतो, कारण त्याची 2-4 लोक ठेवलेली असतात. ती लोक त्या व्यक्तीचा गाजावाजा करत असतात. सत्य तर हेच आहे बघतो, जे ब्रह्मांड नायक आहेत, जे भगवंत आहेत, ते कोणत्याही एका स्थानावर येऊन बसत नाहीत. ब्रह्मांड नायक फक्त गाणगापुरामध्ये बसलेले आहेत, तेही निर्गुण पादुकाच्या स्वरूपामध्ये. माझे महाराज अक्कलकोटमध्ये बसलेले आहेत. स्वामींनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की बाळांनो, घाबरू नका, फिरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हम गया नाही, हम जिंदा है. आता दुसरे महत्वाचे, भगवंताशी भावनिक संवाद. बघतो, साधा खुळा नका बनवू, डोळे बंद करून भक्ती करू नका, डोळे उघडे ठेवून भक्ती करा. ब्रह्मांड नायकाचे ते स्वरूप आठवा, त्या स्वरूपाला आळवा, बोलवा, विनंती करा. स्वामींचे पाय घट्ट पकडा, स्वामींना मजबूर करा. इमोशनल गेम भगवंताबरोबर खेळा. भगवंताला सांगा की मी तुमचा दास आहे, मुलगा आहे. हे स्वामीराया, हे स्वामी आई, संकटातून तू मला बाहेर काढ. ही शक्ती कोण आहे मला माहीत नाहीये, पण ही शक्ती माझ्या घरातल्या व्यक्तीला त्रास देत आहे आणि आता कुणाचा मला सहारा नाहीये, कुणाची मदत सुद्धा नाहीये. आई धावून ये, महाराज धावून या भक्ताच्या मदतीसाठी. फक्त याच तुम्ही अंतःकरणापासून बोला आणि मग पुढे दत्त आई, दत्त महाराज क्षणाचाही विलंब न करता त्रिशूळ, काठी, डमरू घेऊन त्या भक्ताच्या घरामध्ये येत असतात आणि वाईट शक्तींना, असुर शक्तींना शासन देत असतात. त्या वाईट शक्त्या अक्षरशः किंचाळत असतात, दत्ता सोड मला, सोड मला दत्ता. आता बघतो निष्कर्ष पहा, भक्तांनी स्वतः सिद्ध झाले पाहिजे, कुठेही त्यांना भटकायची गरज नाही. पुंडलिकासाठी विठू आईला विटेवर येऊन उभं राहावं लागलं, जनाबाईसाठी जातं दळावं लागलं. हे कशामुळे झालं तर भगवंतावर प्रेम असल्यामुळे. आता बघतो कर्णीबाधेवर प्रभावी दत्तसेवा व महाउपाय. कर्णीबाधा हा विषय कायमचा संपवायचा असेल तर पहिल्यांदा 2 नियम तुम्ही नक्कीच पाळा. 1, मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे सोडून द्या, आणि 2, पूर्णपणे तुम्ही शाकाहारी बना. आणि मग बघा दत्त महाराज कसे घरी येतात तुमच्या. करणी करणारा अक्षरशः कपडे काढून पळेल. करणी करणारा 100 वेळा विचार करेल की मी करणी कोणावर केली. करणी एका तासामध्ये नष्ट होईल, कारण एवढा पॉवरफुल उपाय मी तुम्हाला देतोय. आता या उपायासंबंधित सेवा आणि कृती पाहून घ्या. नंबर 1, अध्याय वाचन, श्रवण, गुरुचरित्र 14वा अध्याय, गुरुचरित्र 11वा अध्याय आणि शिवलीलामृताचा 11वा अध्याय. हे 3 अध्याय रोज सकाळ संध्याकाळी किंवा दुपारी कधी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही वाचायचे आहेत, किंवा नुसते मोबाईलवर ऐकले तरी चालतील. नंबर 2, नामस्मरण आणि धूप. यानंतर तुम्ही 3 अगरबत्ती घ्यायच्या आहेत, जे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणून. अगरबत्ती संपेतोपर्यंत 45 मिनिटे लागतील. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्ही जपायचा आहे. नंबर 3, अखंडता. मित्र, मासिक पाळी आणि सूतक आल्यास या दिवसांमध्ये घड्यापुढे ठेवून तुम्हाला 45 मिनिटे नामस्मरण करायचे आहे आणि मोबाईलवर अध्याय ऐकायचे आहे. ही सेवा तुम्ही अजिबात बंद करायची नाही. मित्र, आता ही सेवा करण्याचे फायदे जाणून घ्या. घरामध्ये 3 ते 4 महिन्यांमध्ये फरक तुम्हाला दिसून येईल. कुणाकुणाला तर पहिल्या 2 दिवसांमध्येच फरक जाणवेल. तुम्ही नक्कीच करून पहा.
2 मिनिटांमध्ये तुमचा हा त्रास दत्त आईंकडून कमी होईल, हे दादांचे शब्द आहेत. ही सेवा पूर्ण सात्विकतेने करा बघतो. तुमच्या आयुष्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे दादांचे शब्द आहेत. दत्तवाणी ही सत्यवाणी आहे. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.